नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने खारीक पूड कशी बनवून तयार करायची ते सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे तुम्ही आवाज ऐकू शकता, किती आपली खारीक कडक आणि अशी खमंग झालेली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही खारीक केली तर अगदी झटपट आपल्या मिक्सरलाही पटकन बारीक होते। बघू शकता तुम्ही किती छान अशी बारीक तयार झालेली आहे आपली खारकेची पावडर। सगळ्यांना खारकेची पावडर कशी बनवायची तेच एक टेन्शन असते, म्हणून आपण बाहेरून विकत आणतो। बाहेरून न आणता तुम्ही अशा सोप्या पद्धतीने ही खारीक पावडर घरीच बनवू शकता। चला तर मग रेसिपी पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी खारीक घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही इथे मी चॉकलेटी रंगाची खारीक घेतलेली आहे। यापेक्षा थोडीशी पिवळसर सुद्धा खारीक येते, ते सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने बनवून पावडर तयार करू शकता। माझ्या पद्धतीने तुम्ही जर पावडर बनवली तर अगदी 2 ते 3 महिने ही पावडर अशी स्टोअर करून ठेवली तर आरामात टिकते। इथे आता आपल्याला सर्वात आधी खारीक फोडून घ्यायची आहे। ती मी इथे घरातील एक कॉटनची पिशवी घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला ही खारीक टाकून घ्यायची आहे आणि घरातील वरवंटा किंवा असं काहीही जड असेल तर त्यांनी आपल्याला हे खारीक अशा पद्धतीने ठोकून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपल्याला ही सर्व खारीक व्यवस्थित अशी ठोकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही पिशवीमध्ये आपल्या खारकेचे असे तुकडे झालेले दिसतील तुम्हाला। बघू शकता तुम्ही इथे एका खारकेचे काही 2 झालेले आहे आणि त्याचे तोंड असे उघडलेले आहे। अगदी हाताने, हलक्या हाताने आपली ही खारीक निघून जाते। अशा प्रकारे आपल्याला यामधल्या सर्व बी अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। इथे मी आता एका ताटामध्ये सर्व खारीक काढून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला यामधल्या सर्व बी हाताने अशा निवडून घ्यायचे आहे आणि खारीक सुद्धा अशा मोकळ्या करून घ्यायची आहे। यामध्ये जर बी राहिली तर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या दळताना बी सुद्धा दळल्या जाईल आणि मिक्सरचं भांडं सुद्धा आपलं खराब होऊ शकते, म्हणून आपल्याला यामधल्या सर्व बी अशा पद्धतीने निवडून घ्यायचे आहे आणि खारकेचे 2 तुकडे मी करून घेणार आहे। बघितलं असेल किती सोप्या पद्धतीने आपल्याला हे खारीक फोडल्या जाते। अशाच प्रकारे मी सर्व खारीकच्या इथे बी काढून घेणार आहे आणि खारीक सुद्धा 2 तुकडे करून घेणार आहे। बघितलं असेल तुम्ही इथे मी सर्व खारकेचे 2 तुकडे करून घेतलेले आहे। इथे आता आपल्याला एक कढई गॅसवर गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये आता आपल्याला अगदी अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तोडून घेतलेली खारीक घालून घ्यायची आहे। हे खारीक घालून आपल्याला अगदी लो टू मीडियम गॅसवर मस्त अशी खालीवर करत 2 ते 3 मिनिटं अशीच परतून घेणार आहे मी। इथे आता आपल्याला तुमच्याकडे जर पसरट अशी कढई असेल तर पसरट कढईमध्ये घेऊन ही खारीक आपल्याला अशी परतून घ्यायची आहे। इथे मी 2 ते 3 मिनिटं अशाच पद्धतीने खारीक छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे। परत मी इथे अजून 2 ते 3 मिनिटं अशाच प्रकारे खारीक लो टू मीडियम गॅसवर खमंग भाजून घेणार आहे। गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे। इथे जर आपण गॅस मोठा ठेवला तर खारीक आपली अशी जळल्यासारखा वास येतो लगेच, म्हणून आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवूनच मस्त अशी खमंग खारीक परतून घ्यायची आहे। इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला ही खारीक आता एका अशा पसरट ताटामध्ये काढून घ्यायची आहे। इथे मी आता अशाच पद्धतीने खारीक पसरून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे आपल्याला। इथे मी अशी छान अशी थंड करून घेणार आहे 10 ते 15 मिनिटं खारीक। बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटानंतर मस्त अशी खमंग कुरकुरीत आपली खारीक
बनवून तयार झालेली असेल. तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल. इथे मी आता थंड झाली खारीक की मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी काढून छान अशी बारीक पावडर बनवून घेणार आहे. चालू बंद करत आपल्याला मिक्सर हे खारीकीची पावडर बनवून घ्यायची आहे. मोठ्या भांड्यामध्ये जर आपली खारकीची पावडर होत नसेल तर थोडा वेळ यामध्ये केलं की नंतर छोट्या भांड्यामध्ये आपल्याला ही खारीक पावडर करून घ्यायची आहे. म्हणजे मस्त अशी बारीक आपली पावडर बनवून तयार होते. बघू शकता तुम्ही, मस्त अशी आपली पावडर बनवून तयार झालेली आहे. इथे आता आपल्याला एका भांड्यामध्ये ही पावडर काढून घेणार आहे आणि याच भांड्यामध्ये परत खारीक घालून मी इथे छान अशी बारीक परत पावडर बनवून घेणार आहे. इथे मी राहिलेली सगळी खारीक अशाच पद्धतीने मिक्सरला दळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, दुसरी पण पावडर आपली मस्त अशी दळून तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी खारीक पावडर बनवून तयार करू शकता. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.